पत्रकार बंधू भगिनींचं, आम्ही बोलवल्याप्रमाणे तुम्ही आज उपस्थित राहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुतीचे उपमहापौर म्हणून मी आज ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. ही पत्रकार परिषद घेण्यामागचं एकच कारण आहे की गेली 4 महासभा झालेल्या आहेत आणि महासभेमध्ये कशा प्रकारे मित्रपक्षाने महायुती म्हणून किंवा मित्रपक्ष भारतीय जनता पार्टीची सदस्यांची म्हणा किंवा भारतीय जनता पार्टीची अवहेलना केलेली आहे आणि मित्रपक्ष युती धर्म पाळत नाही असे वारंवार शिवसेना पक्षाकडून आरोप होत आहे. त्याचाच पर्दाफाश करायचा दृष्टिकोनातून मी प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे. या प्रेस कॉन्फरन्समध्ये एवढं सांगू इच्छितो की भारतीय जनता पार्टीची इच्छा नसतानाही आम्ही महायुतीत लढलो आणि त्याच्यामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीचेच नुकसान झालेले आहे. स्वतंत्र निवडणूक लढवली असती तर भारतीय जनता पार्टीचे जास्त नगरसेवक अजून निवडून आले असते. तरीही पक्ष आदेश म्हणून आम्ही सर्व ठाणेकरांनी, भारतीय जनता पार्टीच्या ठाणेकरांचे सर्व नेते असतील, आमचे पदाधिकारी असतील यांनी युती धर्म पाळून निवडणूक लढवली. या निवडणुकीमध्ये महायुती म्हणून भरघोस प्रतिसाद ठाणेकर जनतेने दिला. या त्याच्यामुळे शिवसेनेचे 76 नगरसेवक आणि भारतीय जनता पार्टीचे 28 नगरसेवक निवडून आले आणि आम्ही युती सत्ता स्थापन केली. सत्ता स्थापन केल्यानंतर गेल्या 4 महिन्यामध्ये 4 महासभा झाल्या. त्या महासभेमध्ये आमच्या सदस्यांना त्यांचे प्रश्न उत्तरे असतील किंवा त्यांचे लक्षवेधी असतील त्या घेतल्या गेल्या नाहीत आणि गोंधळ घालून 2 ते 5 मिनिटांमध्ये सर्व विषय मंजूर अशी जी भूमिका गेली 4 महासभेत चालले, हे चुकीचं कुठंतरी आहे आणि पारदर्शकता हा आमचा भारतीय जनता पार्टीचा अजेंडा आहे. तर त्याचे जे काय ठाणेकर जनतेचे विषय आहेत त्याची चर्चा होणे गरजेचे आहे. ती चर्चा न करता 2 मिनिटातच सर्व विषय मंजूर करतात, हा याच्यावर माझा आक्षेप आहे. त्याचबरोबर काही सन्माननीय सदस्य व सभागृह नेत्यांनी माझ्यावर आक्षेप घेतला की उपमहापौरांनी सभागृहाचं पावित्र्य राखले नाही किंवा पायदळी तुडवले. पण सभागृहात मीही गेली 5 वर्षापासून काम केलेलं आहे, आताही करतोय. सभागृहाचं आणि महापौर उपमहापौरांचे काय अधिकार आहेत ते माहीत आहेत. त्या अधिकारांचं मी पालन करत होतो. त्या दिवशी जेव्हा आताची महासभा झाली 15 तारखेला, त्या दिवशी 301 हा विषय होता. तो जो फेब्रुवारीमध्ये आलेला होता विषय, तर त्याला फेब्रुवारीच्या विषयामध्ये आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीच्या सदस्यांनी विरोध केला होता त्या विषयाला आणि त्या विषयाचं मंजुरीला आला होता. तो विषयाची इतिवृत्त मंजुरीला तो विषय होता, त्याला आम्हाला विरोध करायचा होता आणि तो विरोध करायचा असतेवेळी हे आम्ही सन्माननीय महापौरांना आणि सचिवांनाही आम्ही ते सांगितलं आणि मी खाली उतरलो डायसवरून. त्या जो 301 विषय आहे जे फेब्रुवारी महासभेचं इतिवृत्त मंजुरी करणे, तर त्याला आमचा आधी विरोध केला. आम्ही तो लेखी विरोध दिलेला आहे आणि ते चुकीचं काम झाल्यामुळे आम्ही कोकण भवनला दिले, तसंच ईडीलाही कळवलेलं आहे, त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनाही कळवलेलं आहे आणि याची नोंद घ्यावी आणि तुम्ही तुमचा बहुमताने तुम्ही पास करा. पण आम्ही आमचा विरोध असेल हे ऑलरेडी गट मिटिंगमध्ये पण सांगितलं होतं आणि त्याच्यानंतर जेव्हा प्रत्यक्ष महासभा चालू आणि विषयामध्ये हात घातला तर तेव्हा त्या विषयाला विरोध करण्याकरता मी खाली उतरलो. तेवढ्याच सभागृह नेत्यांनी सर्व विषय मंजूर 308 वगळता सर्व विषय मंजूर अशी घोषणा करून टाकली. हे कुठेतरी चुकीचं आहे, कारण ठाणेकर जनतेचे विषय आहेत, महत्त्वाचे विषय आहेत, त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे. चर्चा न करता विषय मंजूर करतात, त्याला मग भारतीय जनता पार्टीने आक्षेप घेतला आणि विरोध केला. विरोध करायला आम्ही डायसवर गेल्यानंतर प्रकार तुम्ही सगळ्यांनी पाहिला. लगेच जनगण मन काही सदस्यांनी चालू केलं, राष्ट्रगीताचा अवमान केला, त्याचा आम्ही निषेध नोंदवला आणि संबंधित पोलीस स्टेशनला आम्ही कळवलंय या बाबतीत दखल घ्यावी म्हणून आणि महापौरांना आणि आयुक्तांना कळवलेलं आहे. तसेच कोकण भवनला आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांनाही कळवलेलं आहे. आता सभागृहामध्ये आम्ही युती धर्म पाळत नाही, त्याची काही उदाहरण देतो. आताची जी महासभा झाली आता 15 नोव्हेंबर आपल्या 15 मेमध्ये 15 मेच्या महासभेमध्ये 432 विषय 432 कोटीचे विषय मंजूर केले मोजून 2 मिनिटांमध्ये. त्याच्यामध्ये 2 विषय तुम्हाला उदाहरण देतो. तर खंडूर आंबेडकर स्टेडियम असेल, खंडूर आंबेडकर बॅडमिंटन कोर्ट जे आहे आपलं, आज ते कोर्टचा एक विषय आहे महत्त्वाचा, तो निगडीत आहे. आज बॅडमिंटनमध्ये ठीक आहे, बॅडमिंटन असोसिएशनमध्ये चांगले खेळाडू तयार होत आहेत, भविष्यात ठाणेकरांचं नावही होतं आहे आणि आज जे नूतनीकरण करण्यासाठी 55 कोटीचा निधीचं सभागृहासमोर तो विषय आणला. 55 कोटीची मान्यता मिळण्यासाठी 72 ब नुसार आणि तोच विषय परत
394 विषय आहे, तिथे पण पुन्हा तोच आणलाय 35 नुसार. आता एकच विषय दोन दोन ठिकाणी जर त्यांनी आणत असतील, एकच विषय दोन दोन ठिकाणी असेल, एक 319 आणि एक 394. 319 आणि 394, एक 72 नुसार आहे, एक 335 नुसार आहे. मग हे दोन दोन विषय दोन दोन कलमा खाली का आणायची, याची तर चर्चा व्हायला पाहिजे. आणि विशेष म्हणजे ते किती आहे, 60,000 स्क्वेअर फूटचं बांधकाम आहे, ते नूतनीकरण करण्यासाठी 55 कोटी. आज त्याचं अनालिसिस केलं आपण 60,000 स्क्वेअर फुटाचं, तर 9,000 पर स्क्वेअर फूट पडतं. आता 9,000 पर स्क्वेअर फूट, तो 40 माळ्याची आपण बिल्डिंग बांधतो तर त्याला 5,000 खर्च आहे आज ठाण्यामध्ये आजच्या घडीला. 40,000 बिल्डिंगची बांधणार, त्याचा पर स्क्वेअर फूट 40,000 खर्च होतो की एन लॉकच्या हिशोबाने. आणि जर खंडू रांजणेकर स्टेडियमचं जे आपण बॅडमिंटन कोर्ट करतोय त्याचं क्षेत्रफळ आहे 60-62,000 आणि खर्च करतोय आपण 55 कोटी. मग ते नूतनीकरण करतोय. मग नूतनीकरण केल्यानंतर येणाऱ्या 5-10 वर्षात ते पुन्हा खराब होणार आणि नव्याने पुन्हा टेंडर येणार. आता हे पक्ष, हे तर पैशाचा उपयोगच आहे का, कारण जर ते जर नवीन बांधलं तर कमीत कमी ती इमारत 40 वर्ष टिकल. आणि जर ते तोडून नव्याने केलं तर काय होईल, पायाभूत सुविधा आणि चांगल्या आधुनिक पद्धतीचं स्टेडियम बांधता येईल. हे माझं वैयक्तिक मत मानतोय मी. आणि त्याच्यातून काय निर्माण होईल, त्याच्यातून एक निवड जी वास्तू तयार होईल ती कमीत कमी 40 वर्ष टिकल. मग तुम्ही हा विषय चर्चेला का नाही आणला? चर्चेला आणला असता ठाणेकरांनी ज्यांना निवडून दिलं ते सर्व सन्मानित सदस्य याच्यावर चर्चा केली असती. हा एक विषय. त्याचबरोबर तो विषय दोन ठिकाणी आणलाय परत, म्हणजे 35B नुसार 335 नुसार 394 विषय घेतलेला आहे आणि 72B नुसार 319. मग एकच विषय दोन दोन ठिकाणी का आला? का दोन दोन बिलं काढणार आहेत, का दोन दोन प्रस्ताव आहेत? ह्याचा खुलासा कुठे सभागृहात व्हायला पाहिजे ना. हे होत नाही. हे चुकी कोणाची आहे? ह्याचा खुलासा आम्ही महापौरांकडे किंवा आयुक्तांकडे मागितला असता आम्ही महासभेमध्ये, पण ह्यांनी काय केलेलं आहे, हे जेव्हा बोलूच दिले नाही, मंजूर करून टाकले. त्याचबरोबर दुसरा विषय असा आहे की 429 प्रभाग क्रमांक 19 मध्ये महिला सक्षमीकरण उद्योग प्रशिक्षण केंद्र परिचालन करण्याकरिता स्वारस्य अभिरुची अभिव्यक्ती माध्यमातून संस्था शिबिर निश्चित करणे. म्हणजे ठीक आहे, महिलांकरता ते सभागृह जागा जी द्यायची आहे तर त्याच्यावरती जर घोषवारा वाचल्यानंतर तुम्हाला कळेल की तिथे 8 माणसं आपल्याला नेमणूक केलेली आहे कामाची. त्यांच्या 8 माणसाचा पगार जवळजवळ 17,40,000 एकूण वर्षाचा आहे आणि महिन्याचा होईल 1,40,000. 30-50 महापालिकेला ती वास्तू देणार त्या संस्थेला पगारी महापालिका देणार, मेंटेनन्सची महापालिका भरणार, इलेक्ट्रिक बिल महापालिका भरणार आणि तिथे 8 माणसाची कामं करणार. म्हणजे महिला सक्षमीकरण असेल, इतर उद्योग असतील, त्यांना जे प्रशिक्षण द्यायचं किंवा त्यासाठी तिथे माणसं नेमणूक करणार ती संस्था. त्या संस्थेचा खर्चही कोण देणार? महापालिका देणार. म्हणजे अशा प्रकारचे स्थावर मालमत्ता जर वाटप करत असतील तर महापालिकेत किती स्थावर मालमत्ता अशा प्रकारच्या आहेत? म्हणजे सगळेजण अशाच प्रकारे मागणी करतील की बाबा महापालिकेनेच खर्च करावा, आम्ही फक्त बस उभे आहे सांभाळला. बऱ्याच संस्था आहेत. ह्याच्यावरती आम्ही चर्चा केली असते. याच्यावर काय चर्चा केली असते? ठाणेकर म्हणून ह्याचं बाबा एक टेंडर काढा, इच्छुक संस्थांची येतील त्यांच्या मागणी EOI मागवा, तर त्यांना त्याच्यातून जर त्यांच्याकडून आल्यानंतर त्याच्यावर आपण विचार करून सभागृह निर्णय घेईल ना. मग 2 मिनिटात मंजूर करून तुम्ही जर असे करता, एक तर आपला जो पैसा नाही आहे, स्पिल ओव्हर खाली महापालिका चालले, कॉन्ट्रॅक्टर लोक कामं करायला येत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. कामं करायची म्हटलं ॲडव्हान्समध्ये, पण आज नगरसेवक निधी किंवा प्रवासन निधी अजून मिळालेली नाही आहे. मग ह्या प्रकारे जर होत असेल आणि असे जर विषय मंजूर होत असतील तर मग मित्रपक्ष म्हणून किंवा आज ठाणेकरांनी निवडून दिले म्हणून आम्ही का बसायचं का? आम्हाला एकच मित्रपक्षाकडे मागणी आहे की सभा चालवा, प्रत्येक विषयाची सखोल चौकशी होऊन दे. मग काही गोष्टी होणार नाही, आम्हाला विरोध नाही आहे. चांगल्या विषय आम्ही नक्कीच मंजुरी करू, पण चुकीचे विषय असेल तर चुकीचे विषय आम्ही विरोध करू. पण तुमच्या बहुमत आहे, बहुमत तुम्ही पास करा ना, पण ठाणेकरांना कळून दे नक्की काय ते. हीच भावना आहे आमची. हे तुम्हाला 2 दाखवले प्रत्यक्षात. तसेच अजून बघितलं तर भरपूर त्याच्यामध्ये विषय काढण्यासारखे. त्याचबरोबर गेली 3 महासभेचा मी हिशोब काढले आहे, 3 महासभेचा हिशोब, ते जर 432 कोटीचे आहेत, त्याचे मी अजून वर्गवारी काढलेली आहे. मी विरोधी पक्ष नेत्यांचं काढले, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना.
भारतीय जनता पार्टीला 3,05,00,000चा निधी मिळालेला आहे 28 नगरसेवकांना त्यांच्या प्रभागात 3,05,00,000चीच कामांची मंजुरी दिलेली आहे. तीन महासभेच्या ह्या महासभेचे विषय वेगळे आहेत. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोधी पक्ष 4,50,00,000 तीन महासभेमध्ये त्यांना कामं त्यांच्या नगरसेवकांची कामं झाली आहेत. ते असतील ते जवळजवळ नगरसेवक किती आहेत 11 19 आणि ते 4 MM पकडले म्हणजे 23 लोक आहेत. 23 लोकांना 4,45,00,000 28 लोकांना 3,05,00,000 आणि मित्रपक्ष शिवसेना एकूण 154,30,00,000. मग हे युती धर्म आहे का? म्हणजे काही सन्मान्य सदस्य युती धर्म पाळत नाही, बीजेपीवर आरोप करतात. नाही, आम्हाला आमच्या पक्षश्रेष्ठींनी ज्या टायमाला युती म्हणून लढा म्हटल्यानंतर आम्ही युती धर्म पाळतो. फक्त युती धर्म एका बाजूने होत नाही, दोन्ही बाजून टाळ्या दोन्ही बाजूने वाचतात, एका बाजूने हे होत नाही. तर दोघांनीही ते विचार केला पाहिजे. मग सन्माननीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री साहेब असतील, त्यांनी याच्यावर विचार करावा. आणि आज शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांनी पण विचार करावा हे काय चालू आहे. फक्त काय काही लोक कानात जाऊन सांगणार, बोलणार आणि बोटं दाखवत असतील की हा माणूस वाईट आहे, याच्यामुळे होतं त्याच्यामुळे याची चुकीच चाललंय. आम्हाला त्याच्याशी नाही आहे, आम्हाला ठाणेकर लोकांचं काम करायचं आहे. आणि तो विषय ठाणेकर लोकांनी जे काय चालू त्याचं कळावं, त्यांनी आम्हाला निवडून दिलेलं आहे. आज गटर पायवाटांना आम्हाला मूलभूत सुविधांना निधी नाही आहे. परिस्थिती खाली ग्राउंड लेवलला वेगळी आहे आणि प्रॅक्टिकल हे असं काम चालतं. मग ह्याला हे विषय आम्ही महासभेत बोलायचे नाहीत का? हे तुम्ही पत्रकार लोकांनी यांची नोंद घ्यावी. असे बरेच विषय गेले 4 महासभेचे. आता ह्या 432 कोटीचे विषय ह्या महासभेमध्ये होते मेच्या. तर हे विषय यांना रेटून यायचे असा अर्थ दिसतोय. मग तुम्ही चर्चा का करायला घाबरते? आमचं म्हणणं आहे की चर्चा करा, खुली चर्चा होईल आणि तुमच्याकडे बहुमत आहे. चर्चा झाल्यानंतर प्रत्येक नगरसेवकाला त्याच्या प्रभागाच्या नुसार किंवा त्याच्या लोकांच्या सूचनेनुसार तुम्ही मत मांडाल ना. लोकांना मत मांडायला द्या तुम्ही नगरसेवकांना. 2 मिनिटात 3 मिनिटात सर्व हजारो कोटीचे विषय मंजूर होत असतील, हे योग्य नाही ना. महासभा लाईव्ह का होते? जर मुंबई महापालिकेमध्ये होत आहे आणि ठाणे महापालिकेत होत नाहीये, ते म्हणतात दोन्हीकडचे नियम वेगळे आहेत. एक महाराष्ट्र प्रांतीय नियम आहे आणि मुंबई प्रांतीय नियम. आम्ही तसं सन्माननीय महापौर मॅडम यांनाही आम्ही कळवलेलं आहे, आयुक्तांनाही कळवलं आहे की आमच्या सन्माननीय सदस्यांनी बऱ्याच सदस्यांनी हा विषय पत्रिकेवर विषय घेतलेला आहे. तशी मागणीही केलेली आहे की महापालिका लाईव्ह करावी, जेणेकरून ठाणेकर जनतेला जे काही गोष्टी आहेत ते कळेल. आमच्या गट नेत्यांनी पण काल प्रेस नोट काढली, त्याच्यामुळे त्यांनी मागणी केली आहे. तुम्ही त्याचा हे घ्या, लाईव्ह प्रक्षेपण केल्यानंतर आमचा नगरसेवक काय करतोय किंवा काय बोलतोय ते लोकांना पण कळून दे ना. कुठल्या विषयावर काय चर्चा होते ठाणेकर जनता बघत. आमची मागणी आहे ही किंवा लाईव्ह प्रक्षेपण लवकरात लवकर करावं. आमच्या 28 नगरसेवक सन्माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब आणि जिल्हा अध्यक्ष संदीपजी लेले यांच्या अध्यक्षतेखाली सर्व नगरसेवकांची मिटिंग झाली 2 दिवसापूर्वी. त्या मिटिंगमध्ये प्रत्येक नगरसेवकाने आपली भूमिका मांडली. आज आमच्या कशा पद्धतीने काम होत नाही किंवा आम्हाला बोलू दिलं जात नाही किंवा आमचे विषय घेतले नाहीत, लोकांनी कामाचे आमचे जे प्रस्ताव पडलेले आहेत पंडित, ते प्रस्ताव त्यांनी घ्यावे ही आमची मागणी होती. पण ते आम्हाला डावललं जाते. तर ती सगळी भूमिका आम्ही तिथे मांडली. सन्माननीय प्रदेशाध्यक्षांनी ती भूमिका घेऊन वरिष्ठ स्तरावर म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुतीचे मुख्य नेते शिवसेनेचे DCM साहेब एकनाथ शिंदे साहेब यांना आम्ही सविस्तर करून पुढची भूमिका घेऊ असं ठरलेलं आहे. काल इकडे तुम्ही धर्म पाहता की पुढे गेलो बघा, महासभेमध्ये जे विषय आहेत की लोकांचे विषय आहेत, तिथे ज्या काही चुकीच्या गोष्टी आहेत त्याला न्याय द्यायसाठी आम्ही एक नगरसेवक म्हणून किंवा महापौर जरी उपमहापौर जरी असलो तर भारतीय जनता पार्टी ते काम करत आहे. लोकांची जी कामं आहेत ती कामाचे जे विषय येतात त्याची चर्चा झाली पाहिजे. त्याचबरोबर मित्रपक्ष गटनेत्यांचं जे कार्यालय होतं शिवसेना पक्षाचं, ते उद्घाटन सोहळा होता, त्यांनी निमंत्रण आलं होतं, तो विषय वेगळा होता. निमंत्रण दिलं आणि असं जाणून म्हणून आपण न जाणं हे चुकीचा विषय होईल. त्यामुळे आम्हाला निमंत्रण आलं म्हणून आम्ही तिथे गेलो होतो, त्यांना शुभेच्छाही दिल्या पुढील वाटचालीसाठी. सन्माननीय मुख्य नेते DCM साहेब पालकमंत्री यांनाही भेटलो आम्ही. ते असेही म्हणतात की तुम्ही सत्तेतून बाहेर पडा, आम्हाला विरोध करायचा असेल. आता ते सत्तेतून बाहेर पडा बोलणारे ते कशा पद्धतीने निवडून आले त्यांनी बघावं अगोदर. मग सत्तेतून बाहेर पडायची भाषा होती, तुम्ही महायुती करायचीच नव्हती. मग करायची असेल केली का, हा पहिला माझा प्रश्न आहे. तर नसेल तर आता जे काय माहिती म्हणून लढलो त्यांनी सर्वांनी महासाहेब मी राजीनामा द्यायला तयार आहे. जाऊ जनतेच्या दालनात परत, जनता ठरवल कोण सत्तेत राहायचं कोण सत्तेत व्हायचं. आणि आमचे वरिष्ठ नेते आहेत ते ठरवतील आम्हाला. तो माझा अधिकार नाही आहे, आमचा अधिकार नाही, तो वरिष्ठ नेत्यांचा. माहिती वरिष्ठ लोकांनी केली, ते वरिष्ठ लोक निर्णय घेतील ते आम्हाला मान्य राहील. ठीक आहे, ठाणेकरांकडे आम्ही युती म्हणून आम्ही महायुती म्हणून आम्ही इलेक्शन लढवलं, ठाणेकरांनी प्रतिसाद दिला, भरघोस मताने आम्ही निवडून आलो, हे वस्तुस्थिती आहे. आणि त्याचा
त्या गोष्टीला किंवा त्या ठाणेकरांना न्याय देण्याची भूमिका ही भारतीय जनता पार्टी करत आहे. आज काँग्रेसने जे आंदोलन केलं, आज काँग्रेस अस्तित्व काय आहे हे ठाणेकरांनी दाखवून दिलं त्यांना. आज त्यांचे किती नगरसेवक आहेत सभागृहात, एकेकाळी काय होतं. तर ते काँग्रेसने ह्या गोष्टीवर बोलू नये. यांनी काय केलं मागे आधी जेव्हा ते होते सभागृहात, काँग्रेसने काय केलं त्याचा इतिहास काढला तर फार वेगळा आहे. त्याचबरोबर शिवसेना उभाटा त्यांची पण काय लेवल आहे ती पण ठाणेकरांनी दाखवून दिली. आज त्यांचा एक सन्मानित सदस्य निवडून आलेला आहे. आणि त्याचबरोबर टक्केवारीची जी भाषा करतायत, ज्यांनी भाषा केली त्यांनी इलेक्शनला उभे राहावं, एक नगरसेवक म्हणून पहिले निवडून यावं त्यांनी, आणि नंतर त्यांनी आमच्याशी बोलावं. तसं त्यानेच आहे. करू शकेल. मनोज शिंदे, सन्मान्य मनोज शिंदेने जी मागणी केली असेल तर त्यांचा विचार करावा. महापौर आहेत, सभागृह, त्यांनी विचार करावा. आम्ही काय चुकीचं वागलेलो नाहीये, हे सगळं आहे. त्यासाठी तर आमच्या सन्मान्य सदस्यांनी पहिल्या दिवसापासून मागणी केलेली आहे की CCTV फुटेज किंवा लाईव्ह प्रक्षेपण करावं. जे काय फॅक्ट वस्तुस्थिती लोकांसमोर येत आणि आम्ही तिथे कुठला अवमान होईल याचं काम केलंच नाहीये. आम्ही न्याय मागायला गेलो. 301 प्रश्न जेव्हा त्यांनी विषय घ्यायला गेले तर 301 विषयावरती आमचा फेब्रुवारीच्या महासभेचा इतिवृत्त मंजुरीचा विषय होता. त्याला आम्हाला विरोध करणं आमचं कर्तव्य आहे, कारण आम्ही सगळ्या डिपार्टमेंटला त्याच्याबद्दल विरोध नोंदवलाय. तर ते तिथे सभागृहात नोंदवणं आमचं काम होतं. ते नोंदवायला गेल्यानंतर त्यांनी विषय मंजूर केलेले आहेत. मग ते जर त्यांनी घाईमध्ये सगळे विषय मंजूर केल्यानंतर आम्ही जा विचारलं, म्हणजे हा जर गुन्हा असेल तर त्यांनी करावं निलंबित.